नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सज्जनाशी सज्जन, दुर्जनाशी दुर्जन, खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुम्हा सर्वांच्या अतिशय हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन तुम्ही बघायला सुरुवात केली आहे। विद्यार्थी मित्रांनो, लाडका भाऊ योजनेमध्ये नवीन नोंदणी सुरू झालेली आहे। या नवीन नोंदणीचे नेमके नियम काय असतात, ही योजना जॉईन करायला परवडते की नाही, 12वी ग्रॅज्युएशन आणि जर तुमच्याकडे डिप्लोमा असेल तर तुम्हाला नेमकं किती मानधन मिळू शकतं, या प्रशिक्षणाचा नेमका कसा पद्धतीने फायदा होऊ शकतो आणि यासाठी तुम्हाला नेमकं काय करायचं आहे, कोणते कागदपत्र तयार ठेवायचे आहेत किंवा ऑनलाईन नोंदणी कशा पद्धतीने करायची आहे, याबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अतिशय सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रांनो, 9 जुलै 2024 रोजी जे आहे एक GR निघालेला होता आणि 9 जुलै 2024च्या शासन निर्णयानुसार ही जी योजना आहे, जिला लाडका भाऊ योजना असं म्हणण्यात आलं, मुळामध्ये या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना। ही योजना सुरू करण्यात आली आणि या योजनेमध्ये सुरुवातीला 6 महिन्याचं प्रशिक्षण हे देण्यात आलेलं होतं। नंतर विद्यार्थ्यांनी खूप सगळे आंदोलन केले आणि या आंदोलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा कार्यकाळ वाढावा आणि विद्यार्थ्यांना रोजगार भेटावा यासाठी प्रकर्षाने मागणी शासनाकडे करण्यात आली। शासनाने त्या ठिकाणी 5 महिन्यांचा वाढीव कालावधी करत 11 महिन्यांचं प्रशिक्षण हा कालावधी केलेला आहे आणि आता सध्याही तो 11 महिने आहे। मुळामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी सुरुवातीला रोजगार घेतलेला होता, म्हणजे माफ करा, आधी प्रशिक्षण घेतलेलं होतं, त्या विद्यार्थ्यांना अद्यापपर्यंत रोजगाराच्या पाहिजे तशा संधी मिळाल्या नाहीत, अशी एक प्रकारची भावना अनेक विद्यार्थी व्यक्त करत असतात। आणि या योजनेच्या माध्यमातून सगळ्याच्या सगळ्या आस्थापना याच्यामध्ये कव्हर केल्या आहेत। त्यामध्ये शासकीय असतील, निमशासकीय असतील, महामंडळ असतील, खाजगी आस्थापना असतील, संस्था असतील, काही कंपन्या असतील, विविध गट असतील, या सगळ्या ठिकाणी जे आहे ते तुम्हाला प्रशिक्षण हे मिळू शकते। आणि बघा, तुम्हाला याच्या ठिकाणी असंख्य असे GR वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला दिसतील। आता खरं पाहिलं तर या योजनेचा हेतू नेमका काय ते आपण जाणून घेऊयात। बघा, शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचं प्रशिक्षण देऊन, म्हणजे ज्याला आपण अप्रेंटिसशिप असं म्हणतो, बरोबर आहे की नाही, अप्रेंटिसशिप, तर ते रोजगार मिळण्याची क्षमता वाढवण्यासाठी शासन निर्णयाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही 9 जुलै 2024 रोजी जी आहे ती कार्यान्वित करण्यात आलेली होती। आणि यामध्ये महाराष्ट्राचा रहिवासी असलेला व्यक्ती की ज्यांचं वय 18 वर्षापासून 35 वर्षापर्यंत आहे, असे सगळी जी लोक आहेत ती या योजनेसाठी काय करू शकतात, रजिस्टर त्या ठिकाणी करू शकतात। आणि कुठे कुठे रजिस्टर करू शकतात, तर शासकीय आस्थापनांमध्ये, निमशासकीय म्हणजे सेमी गव्हर्नमेंट, आणि खासगी आस्थापनांमध्ये म्हणजे प्रायव्हेट कंपन्यांमध्ये किंवा आस्थापनांमध्ये। किती महिन्यांसाठी, तर 11 महिन्यांची कार्य प्रशिक्षण त्यांना दिलं जातं। आता कार्य म्हणजे वर्क प्रोसिजर पूर्ण त्यांनाही लक्षात आणून दिल्या जाते, अशा पद्धतीचं हे पत्र आहे। आता यामध्ये जे ते वेगवेगळ्या तरतुदी जे आहेत ते देण्यात आलेले आहेत। यामध्ये काय म्हणण्यात आलं बघा, की केंद्र आणि राज्य शासनाच्या ज्या काही शासकीय निमशासकीय आस्थापना आहेत त्या ठिकाणी एकूण जर आपण बघितलं तर जेवढे काही कर्मचारी त्या ठिकाणी काम करत असतील, समजा 20 कर्मचारी जर काम करत असतील तर 20 कर्मचाऱ्यांच्या 5%, ठीक आहे का नाही, एवढेच कर्मचारी, एवढे प्रशिक्षणार्थी बांधव त्या ठिकाणी घेण्यात यावे अशा पद्धतीने म्हणण्यात आलेलं आहे। म्हणजे जर आपण 20 पद जर समजा एखाद्या ठिकाणी कार्यरत असतील तर 20चे 5% म्हणजे किती होतात, साधारणतः एक प्रशिक्षणार्थी अशा ठिकाणी निवडण्यात यावा, अशा पद्धतीच्या ह्या सूचना त्या ठिकाणी आस्थापनांना देण्यात आलेल्या आहेत। आणि जर समजा मंजूर पदाच्या 5% पेक्षा जास्त प्रशिक्षणार्थी जर समाविष्ट करून घेतलेले आहेत असं जर लक्षात आलेलं असेल तर मात्र मग त्या संबंधित प्रशिक्षणार्थी बांधवाच्या विद्यावेतनास म्हणा किंवा नियुक्तीस त्या ठिकाणी मान्यता देण्यात येणार नाही, अशा पद्धतीचं या ठिकाणी हे पत्र आहे। आता पुढे जर आपण बघितलं की काही विद्यार्थ्यांना जर अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागतं, हे बघा विद्यार्थी मित्रांनो, www.cmy.kpy.mahaswayam.gov.in या पोर्टलवरती जाऊन जे आहे ते विद्यार्थ्यांना आणि आस्थापनेला सुद्धा आपले काय करावी लागते, नोंदणी करावी लागते। आणि मग ही नोंदणी जर करायची असेल तर आपल्याला ऑनलाईन पद्धतीनेच करावी लागते, मग ते विद्यार्थी असो किंवा आस्थापना असो। जर समजा कोणाला ऑफलाईन पद्धतीने नोंदणी केली, मग तो विद्यार्थी असो किंवा आस्थापना असो, तर ती मंजुरी प्रक्रियेस ग्राह्य धरल्या जात नाही, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे। आता बघा, पहिल्यांदा काय केलं पाहिजे, आस्थापनेने या योजनेअंतर्गत मंजुरी मिळवली पाहिजे आणि मंजुरी मिळवल्याच्या नंतरच जे आहे सगळे कागदपत्र डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाले तर मग आस्थापनांना त्या ठिकाणी प्रशिक्षणार्थी बांधव घेतल्या जाण्याची जी आहे तर ती त्या ठिकाणी मुभा मिळते, तशी त्यांना आदेश सुद्धा मिळतात। मग याच्यासाठी कोणकोणते कागदपत्र पाहिजे, हे आस्थापनांसाठी आहेत, हे विद्यार्थ्यांसाठी नाही आहेत, म्हणून आपण थोडंसं स्किप करूयात आणि समोर जाऊयात। आता यामध्ये काय माहिती आहे का, 12वी पास झालेले जे उमेदवार आहेत त्यांना मिळते 6000 रुपये। त्याच्यानंतर डिप्लोमा धारक, मग त्यांचं DED झालेलं असेल किंवा ITI झालेलं असेल विद्यार्थी मित्रांनो, त्यांना मिळतात एकूण 8000 रुपये,
ठीक आहे. आणि ज्यांचं पदव्युत्तर पदवी किंवा मग पदवी ग्रॅज्युएशन झालेलं असेल किंवा ग्रॅज्युएशनपेक्षा जास्त शिक्षण असेल तर अशा विद्यार्थ्यांना 10,000 रुपये एका महिन्याचे मिळतात. म्हणजे आपण जर बघितलं तर साधारणतः 6,000, 8,000 आणि 10,000 एवढं मानधन ठरवून देण्यात आलेलं आहे. 12वीसाठी 6,000, डिप्लोमा असेल तर 8,000 आणि ग्रॅज्युएशन असेल तर 10,000 रुपये. आणि या योजनेमध्ये विद्यार्थ्यांनी यापूर्वी कधीही लाभ घेतलेला नसावा. NAPS किंवा MAPS च्या माध्यमातून, म्हणजे ज्या काही प्रशिक्षण योजना आहेत राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या, त्या योजनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी ऑलरेडी प्रशिक्षण घेतलेलं नसावं. तेच विद्यार्थी जे आहेत या ठिकाणी घ्यायला सांगितलेले आहेत. आता हे आस्थापनांना सूचना दिलेल्या राहिल्या आहेत. आणि मग यांनी काय सांगितलेलं माहिती का, यांना आधार इनेबल्ड बायोमेट्रिक अटेंडन्स सिस्टीम, म्हणजे ज्याला आपण AEBS सिस्टीम जे म्हणतो ते करण्यात आलं. म्हणजे विद्यार्थ्यांना रोज त्या ठिकाणी यावं लागणार आहे आणि आधार कार्डच्या नुसार जी त्यांनी माहिती भरलेली आहे त्याचे जे थंब इम्प्रेशन असतील किंवा काही आईज इम्प्रेशन्स असतील तर त्याच्यावरून जे आहे ते तुम्हाला काय करायचे आहे विद्यार्थी मित्रांनो, नोंदणी किंवा त्यांची अटेंडन्स ही नोंदवायची आहे. अशा पद्धतीच्या सूचना त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना आणि आस्थापनांना देण्यात आलेल्या आहेत. आणि विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे हे करण्यासाठी ज्या मुळामध्ये या वेबसाईटवरती सगळीच्या सगळी माहिती आपल्याला भरायची असते. त्याच्यानुसार एक नोडल ऑफिसर नेमला जातो. मग तो नोडल ऑफिसर काय करतो, हे बाकीचे सगळे कुटाणे किंवा कामं करत राहतो. अशा पद्धतीचे जे पत्र आहे ते यवतमाळच्या जे सहाय्यक आयुक्त आहेत त्यांनी काढलेलं आहे. परंतु अशाच पद्धतीचं पत्र हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये निघालेलं आहे. विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, महास्वयं पोर्टलवरती जाऊन त्या ठिकाणी आपली नोंदणी करायची आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये जे ते ऑफलाईन पद्धतीने त्या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल, मला वाटतं 284 जागांसाठी साधारणतः 4 ते 5,000 विद्यार्थ्यांनी आपल्या नावाची नोंदणी करण्यात आलेली होती. सगळ्याच आस्थापनांमध्ये तुम्हाला एक चांगलं कार्यप्रशिक्षण मिळू शकतं. या संदर्भात आता प्रश्न असा पडतो की ही योजना आपण जॉईन करायची की नाही करायची. ठीक आहे, मला असं वाटतं वैयक्तिकशः की ज्यांना जॉईन करायचे आहे, ठीक आहे, त्यांनी असं ठरवून चाललं पाहिजे की आपल्याला 11 महिने जे आहे या योजनेला पूर्णपणे द्यायचे आहेत. सर्टिफिकेट मिळणार आहे, त्या सर्टिफिकेटच्या बळावरती आपल्याला रोजगार मिळू शकतो, नोकरी मिळणार नाही. ठीक आहे, या प्रमाणपत्राने आपण नोकरीवरती दावा करू शकत नाही. हां, परंतु तुम्हाला एखाद्या आस्थापनेतला अतिशय चांगला अनुभव घ्यायचा असेल तर मला असं वाटतं की ही योजना तुमच्यासाठी निश्चितच फायद्याची असू शकते. बाकी याचे प्रोज आणि कॉन्स जे आहेत ते तुम्ही वेगळ्या माध्यमातून किंवा ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी या योजनेमध्ये सहभाग घेतलेला आहे त्यांच्याशी बोलून किंवा कौशल्य विभागासोबत स्वतः संपर्क साधून याच्याबद्दल माहिती मिळवू शकता. रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून सुद्धा प्रशिक्षण पूर्ण केलेले आणि त्याचबरोबर इतर सगळ्या शासकीय आणि निमशासकीय आस्थापनांमध्ये ज्या आउटसोर्सिंगच्या माध्यमातून जागा भरल्या जातात किंवा कंत्राटी पदभरती होते त्या पदभरतीमध्ये या विद्यार्थ्यांना विशेष प्राधान्य दिलं जातं, पहिलं प्राधान्य दिलं जातं. तशा प्रकारचे पत्र प्रत्येक जिल्ह्यामध्ये निघाले सुद्धा आहेत. आता असं राज्यस्तरीय पत्र निघावं यासाठी सध्या विद्यार्थ्यांची मागणी सुरू आहे. ते 100% काही दिवसांमध्ये होईल सुद्धा. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही तुमच्याकडे जर मुबलक वेळ असेल आणि जर तुम्हाला कार्यप्रशिक्षण हे शासकीय आस्थापनांमध्ये किंवा निमशासकीय आस्थापनांमध्ये जर घ्यावायचं असेल तर तुम्ही या योजनेसाठी 100% नोंदणी करू शकता. माझ्याकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत. अधिक माहितीसाठी तुम्ही जिल्हा कौशल्य विकास विभागाकडे जे आहे तर ते भेटू शकता, त्यांच्याकडनं माहिती मिळवू शकता, ऑनलाईन अप्लाय करू शकता. खूप खूप धन्यवाद.